खरेदीचे कागद असल्याचा दावा होता। 2024 मध्ये हा वाद पुन्हा वाढला। मणियार कुटुंबियांनी किल्ल्याला कुलूप लावलं आणि पर्यटकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप झाला। त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि ASIने ही जागा ताब्यात घेण्याच्या दिशेने पावलं उचलल्याचं सांगितलं जातं। माहितीनुसार 2025च्या एप्रिलमध्ये ही जमीन सरकारच्या ताब्यात गेल्याचं सांगितलं जातं। गट क्रमांक 82 आणि 83च्या नोंदींमध्ये ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावावर दिसते, मणियार कुटुंबियांच्या नावावर दिसत नाही असंही सांगितलं जातं। म्हणजे सध्याच्या माहितीनुसार गोपाळगड हा मणियार कुटुंबियाच्या ताब्यात नसून सरकारच्या नियंत्रणात आहे असं सांगितलं जातं। या प्रकरणात कोर्टाची बाजूही तितकीच महत्त्वाची आहे। मणियार कुटुंबाने हायकोर्टात रीट पिटिशन दाखल करून ही जमीन कायमस्वरूपी आपल्या नावावर करावी अशी मागणी केल्याचं सांगितलं जातं, पण न्यायालयाने हा दावा मात्र नाकारला। ही जमीन त्यांच्या नावावर होऊ शकत नाही असा निर्णय दिल्याचं सांगितलं जातं। मात्र आंब्याच्या बागेचं नुकसान भरपाई मुद्दा स्वतंत्रपणे विचारात घेण्याचे सांगितलं गेल्याचंही सांगितलं जातं। म्हणजे जमीन मालकीचा दावा मान्य नाही, पण आंब्यांच्या झाडांबाबत नुकसान भरपाईचा विषय प्रलंबित असू शकतो। जर फक्त त्या नुकसान भरपाईमुळे वाद सुरू हो असेल तर प्रशासनाने तो विषय लवकर संपवणं गरजेचं आहे। आज खरी गरज आहे ती स्पष्टतेची। हा किल्ला नेमका कोणाच्या ताब्यात आहे, त्याचं संवर्धन नेमकं कोण करणार, पर्यटकांना प्रवेश कसा मिळणार आणि 1872च्या चुकीच्या नोंदीमुळे निर्माण झालेला हा वाद कायमचा कसा मिटणार, हे सरकारने लोकांसमोर स्पष्ट करायला हवं। आज प्रश्न एवढाच आहे, इतिहासाचा वारसा खासगी दाव्यांच्या भिंतीआड राहणार की जनतेसाठी पुन्हा खुला होणार। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी पाहत रहा ऐका जरा।